शितला कांडेकर या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। छत्रपती शाहू प्रतिष्ठान यांच्यामार्फत श्री बाळूमामा यांचा आज भंडारा पालखी सोहळा नालासोपारा येथे पार पडत आहे। बाळूमामा मंदिर वाघोली या ठिकाणी हा भंडारा कार्यक्रम होणार आहे। तर यासाठी पंचमुखी हनुमान मंदिर नालासोपारा पश्चिम ते वाघोली गाव पायी दिंडी सोहळ्याचा आयोजन केलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रति आदमापूर वाघोली येथील बाळूमामा चार वाजता सुरू झालेली ही दिंडी आता वाघोली गावामध्ये पोहोचलेले आहे। थोड्या वेळातच आम्ही सर्वजण बाळूमामांच्या मंदिरामध्ये असेल।
पुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला हे आत्मापुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा आलं उधान आलं लेकराच्या आनंदाला तुझ्या नावाचा जय घोष भिडतो या आव्हानाला वाली तुम्ही धरांचा स्वामी तुर दिनांचा आत्मापुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंबरान गा तुझा भंडारा मांडला तुझं ज्योतिबा तुझं खंडोबा तुझं अवतार गा शिवाचा दीन दुबळ्यांचा भोळ्या भक्ताचा समद्या जगताचा पाठीराखा आत्मापुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंबरान गा तुझा भंडारा मांडला बाळूमामाच्या नावानं काम भलं. खुल्या भाळवानी गा तुझ्या किरपेच भंडार कस सांगू किती सांगू तुझा महिमा परंपार खुल्या भाळवानी गा तुझ्या किरपेच भंडार कस सांगू किती सांगू तुझा महिमा परंपार हार बलितान भूक ओढ लागली या जीवाला देवा तुझी भाकणूक आम्ही आतुर ऐकायाला वाली तुम्ही धनांचा स्वामी तुर दिनांचा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला तुझं ज्योतिबा तुझं खंडोबा तुझं अवतार गा शिवाचा दीन दुबळ्यांचा भोळ्या भक्ताचा समद्या जगताचा पाठीराखा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला कोल्हापूर महोत्सव साजरा करत आहोत. दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि आता नुकताच संपन्न झालेला पालखी सोहळा यासाठी उपस्थित असलेल्या सर्व कोल्हापूर बांधवांचे सर्वप्रथम आम्ही मनोभार धन्यवाद आणि आभार मानतो. दत्ता ठाके यांना विनंती आहे की जे कोल्हापूरकर बांधव या ठिकाणी आलेले आहे त्या सर्व कोल्हापूर बांधवांना दिनदर्शिका द्यायची आहे. माननीय दत्ता ठाके साहेब. शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर चे सचिव श्री परशुराम मांगले साहेब आपल्याला या कार्यक्रमाबद्दल अधिकची माहिती देत आहेत. नमस्कार सर. आजचा हा कार्यक्रम राष्ट्रीय नालासोपारा आणि वसई विरार या शहरामध्ये बाळूमामा हे कोल्हापूरचं दैवत आणि ते दैवत आज आपल्या नालासोपारा वसई विरार शहरामध्ये बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी इकडे वसईमध्ये वाघोली या ठिकाणी बाळूमामाची मूर्ती आणि मंदिराची प्रतिष्ठा करण्यात आली. तर हे एकतर कित्येक कोल्हापूरकरांना आणि बाळूमामा भक्तांना माहीत की इकडे मंदिर आहे आणि त्याचबरोबर आम्ही सालाबाद
दिनदर्शिका सोहळा हा देखील करतो. तर त्या सर्वांच्या निमित्ताने पण दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि महाप्रसाद असं आयोजन ह्या कार्यक्रम निमित्ताने केलं होतं. पण हा कार्यक्रम ज्यावेळी आम्ही हाती घेतला तर अक्षरशः या कार्यक्रमामध्ये लोकांना आम्ही आव्हान केले. एका दिवसामध्ये 1500 लोकांच्या जेवणाची कोल्हापूरकरांनी लिस्ट पूर्ण पॅक करू शकते आणि तिथे पैशाच्या स्वरूपात देणगी देऊन आणि कार्यक्रम मात्र संपन्न झाला. खऱ्या अर्थानं शाहू प्रतिष्ठान हे एक माध्यमच होतं, परंतु हे जे कोल्हापूरकरांनी हातभार लावला आणि हा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीनं आज इकडं पाहतो. मी सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे मोठ्या पद्धतीनं उपस्थित राहिलेल्या सर्व बाळूमामा भक्तांचं तसेच कोल्हापूरवासियांचं मी सचिन या नात्याने सर्वांचे करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. असे दीक्षित आहे त्यासाठी अहोरात्र प्रतिष्ठान सतत तुमच्या पाठीशी उभं राहील. कोल्हापूरकरांना संघटित करण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्य करेल. धन्यवाद. चला मंडळी, आता इथे आम्ही थांबतो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशा आशा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या सर्व कोल्हापूरकरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओला आपल्या परीने बाळूमामाच्या नावाने चांग भलं असा प्रतिसाद द्या. धन्यवाद.